घडामोडीवरती आपले लक्ष असेल तुर्तास बघूया सुपरफास्ट 50 बातम्या। कालच भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले संजय काकडे आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला। पक्षप्रवेशानंतर संजय काकडेंच्या मुलाला राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची उमेदवारी। विक्रम काकडेंनी उमेदवारी अर्जामध्ये मालमत्ता लपवल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप। तर पवारांच्या राष्ट्रवादीने आक्षेप घेतलेली संपत्ती 4 वर्षांपूर्वीच विकली होती। विक्रम काकडेंच्या कार्यालयाची माहिती। विक्रम काकडेंच्या अर्जावरचा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला। मालमत्ता लपवल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप होता। पुणे विधान परिषदेसाठी महायुतीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी आहे, तर पवारांची राष्ट्रवादी या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेणार आहे। पुणे विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत बंडखोरी। प्रदीप कंद यांच्या अर्जावरती भाजपचे उमेदवार असा उल्लेख। प्रदीप कंद अर्ज मागे घेणार की कायम ठेवणार याकडे लक्ष। तर पुण्यामध्ये महायुतीकडून राष्ट्रवादीच्या विक्रम काकडे यांना उमेदवारी। अमरावतीचे अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जावरती आक्षेप। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांच्याकडून आक्षेप। बाजोरियांनी प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या संपत्तीच्या माहितीमध्ये तफावत असल्याचा आरोप आहे। सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावरती आक्षेप आहे। आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावरती सूचकाची सही बोगस असल्याचा आक्षेप आहे। सूचक म्हणून नाव असलेला नागेश भोसले यांनीच हा आक्षेप घेतलाय। सोलापूरचे भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या अर्जावरती आक्षेप। अपक्ष उमेदवार आणि शिंदेचे नेते रमेश बारसकर यांच्याकडून आक्षेप नोंदवण्यात आलाय। शासकीय निवासस्थानाचा वापर केल्यासंदर्भातील माहिती लपवल्याचा आरोप आहे। जन्मतारखेचा चुकीचा उल्लेख केल्याचाही आरोप आहे। सांगली सातारा विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्याकडून अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप। अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ यांच्या अर्जावरती आक्षेप। धुमाळ यांच्याकडून अनुमोदक सूचक म्हणून बोगस सह्या केल्याचा आरोप आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे लाटणाऱ्या 14,000 पुरुष लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल केली जाणार आहे। अपात्र झालेले 81 लाख लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार नाहीयेत। मुख्यमंत्री फडणवीसांची ही माहिती आहे। केवायसी केली नाही याचा अर्थ लाडक्या बहीण योजनेचे निकष पूर्ण करताना दिसत नाहीयेत। लाडक्या बहिणींना निकषाच्या आधारावरती अर्ज करण्यास सांगितलं होतं। केवायसी पूर्ण केली त्यांनाच पैसे मिळत राहतील। अपात्र लाडक्या बहिणींवरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेमार्फत महिलांची मतं विकत घेतली संजय राऊतांचा आरोप। तर अपात्र महिलांवरती सरकारी तिजोरीच्या अपहाराचा हा गुन्हा दाखल व्हावा संजय राऊतांची मागणी आहे। 80 लाख अपात्र महिलांना सरकारी तिजोरीतून पैसे देण्यात आले राऊतांचं वक्तव्य। महिलांना पैसे मिळू नये यासाठी संजय राऊत प्रयत्न करत होते, त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची मागणी। लाडकी बहीण योजनेतील 15,000 कोटी राजकीय फायद्यासाठी वापरलेत। लाडकी बहीण योजनेवरून रोहित पवारांचे राज्य सरकारवर आरोप। सामान्य जनतेला त्रास न देता नेत्यांकडून पैसे वसूल करा रोहित पवारांची मागणी। लाडकी बहीण योजना राजकीय दृष्टीतून सुरू केलेली होती। लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेऊ नका। लाडकी बहीण योजनेवरून शिंदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा सरकारला घरचा आहेर। तर लाडकी बहीण योजना राजकीय फायद्यासाठी नाही बावनकुळेंचं प्रत्युत्तर। राज्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर होणार आहे। कर्जमाफीची घोषणा आता करू शकत नाही। शेतकरी कर्जमाफीवरती मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। कांद्याच्या प्रश्नावर पुण्याच्या मनसरमध्ये विराट क्रांती महामोर्चा। आमदार रोहित पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मोर्चामध्ये सहभाग। आंदोलनादरम्यान पोलिसांनी रोहित पवार यांना ताब्यातही घेतलं। सरकारनं शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति किलोला 24 रुपयांचा दर द्यावा। नाफेडच्या माध्यमातून 10 लाख टन कांदा खरेदी करावा। कांदा प्रश्नावरून आंदोलनासंदर्भात रोहित पवार यांची प्रतिक्रिया। कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप। मनसरमधील मोर्चात खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवारांनी कांदा रस्त्यावर फेकला। सरकारच्या धोरणांच्या विरोधामध्ये यावेळेस घोषणाबाजीही करण्यात आली आहे। राज्यातील कांदा उत्पादकांची दयनीय स्थिती आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे नितीन राऊतांची प्रतिक्रिया। तर राज्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याची राऊतांचं वक्तव्य। सत्तार यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलावलं। दुपारी बंडखोरी संदर्भात चर्चा होणार। शिवसेनेचे 6 आमदार आणि एका खासदारासोबत शिंदेंची बैठक।
छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेच्या जागेसाठी अब्दुल सत्तारांच्या मुलाने बंडखोरी करत अर्ज दाखल केला। समृद्धी महामार्गावरती ठाकरेंचे नेते अंबादास दानवे आणि शिंदेचे आमदार अब्दुल सत्तारांची भेट। सत्तार मुंबईला तर दानवे शिर्डीला जात असताना समृद्धी महामार्गावरती गळाभेट। अब्दुल सत्तारांनी बोलण्याआधी शिंदेची परवानगी घेतली होती का विचारावं लागेल, तर आपल्या नेत्यांना विचारूनच बोलण्याचं समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं। अब्दुल सत्तारांनी केलेल्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सत्तार शिंदेंनीच घेतलेल्या निर्णयाला विरोध करतायत। सत्तार यांनी वेळीच ठिकाणावरती यावं, प्रशांत बंब यांचा निशाणा। फॉर्म्युला ठरला असताना विरोध करणं म्हणजे शिक्षणाचा अभाव आहे, प्रशांत बंब यांची सत्तारांवर टीका। अब्दुल सत्तारांनी कामाख्या देवीची महती सांगावी, हास्यास्पद आहे संजय केनेकर यांची अब्दुल सत्तारांवर टीका। सत्तार स्वतःच्याच पक्षश्रेष्ठींना आव्हान देतात, केनेकरांचं वक्तव्य। तर भाजपवरती शिवसेना संपवण्याचा सत्तारांचा आरोप। रायगड विधान परिषदेवरून शिंदेच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत मतभेद। भरत गोगावले आणि महेंद्र दळवींमध्ये शाब्दिक चकमक। माझ्यासाठी पालकमंत्री पद नगण्य असून वस्तुस्थिती जाणून आरोप करावेत। नाव न घेता भरत गोगावलेंचा महेंद्र दळवींवर निशाणा। तर आधी आरोप करायचे त्यांच्यावर थेट करतो, महेंद्र दळवींचं प्रत्युत्तर। महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी हालचालींना वेग। रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये अर्धा तास बैठक। बंडखोरांसोबत संपर्क साधण्यास सुरुवात। अर्ज मागे न घेतल्यास पक्षाकडून शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा। पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंची काँग्रेस नगरसेवकांसोबत बैठक। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसच्या नगरसेवकांसोबत संवाद साधला। पुणे पालिकेमध्ये काँग्रेसचे एकूण 16 नगरसेवक। पार्थ पवारांच्या भेटीनंतर सुनील टिंगरेंची नाराजी दूर। भविष्यामध्ये पक्षात सन्मान राखला जाणार असल्याचं सांगितलं। टिंगरेंची प्रतिक्रिया, पक्षातील नाराजीवरती पडदा टाकण्यात पार्थ पवार यशस्वी। आरे कॉलनी परिसरातील अनधिकृत धार्मिक बांधकामावरती कारवाई। 50 वर्ष जुन्या हजरत सय्यद बकरत अली दर्ग्यावर पालिकेची कारवाई आहे। मागील महिन्यातच किरीट सोमय्यांनी या ठिकाणी भेट दिली, त्यानंतर या बांधकामाच्या वैधतेवरती प्रश्न उपस्थित झालं होतं। पुण्यातील विषारी दारू प्रकरणी आणखी 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची कारवाई आहे। संशयास्पद आणि बेशिस्त वर्तनामुळे कारवाई करण्यात आली आहे। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये पुन्हा गारपीट आणि चक्रीवादळाचा तडाखा। अहिरवाडी परिसरातील अनेक ठिकाणी केळीची बागा या जमीनदोस्त झाल्यात। शेतकरी संकटात असताना पुन्हा नैसर्गिक संकट आल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे। जळगाव जिल्ह्याला वादळाचा तडाखा। पारोळा तालुक्यातील चोरवड परिसरात घराचं मोठं नुकसान। प्रशासनानं पंचनामे करून मदत देण्याची नागरिकांची मागणी आहे। नांदेडच्या मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। केळीच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। खासदार रवींद्र चव्हाणांकडून नुकसानीची पाहणी। वादळी वाऱ्यामुळे करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात केळी बागांचं नुकसान। शेकडो एकर क्षेत्रावरील केळी बागा जमीनदोस्त। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या रावेर तालुक्यातील सावदा शहराला वादळी वाऱ्याचा तडाखा। अनेकांच्या घरावरील सोलार पॅनेलचंही नुकसान। झाडंही उन्मळून पडली। बीडच्या आष्टीमधील गहिनीनाथ गडा या परिसरामध्ये जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्यानं जांभूळ पिकांचं नुकसान। जवळपास 2 लाख रुपयांचं जांभूळ पिकाचं नुकसान। अकोल्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। पावसाचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। अनेक ठिकाणी केळी बागा जमिनीवर कोसळल्या। कोल्हापूरमध्ये पाणी टंचाई आणि महावितरणच्या कारभारामुळे ऊस पीक धोक्यात। करवीर तालुक्यातील शेतकरी विष्णू पाटील यांनी उभा ऊस कापून टाकला। वाशिमच्या ग्रामीण भागामध्ये इंधन दरवाढीमुळे पुण्याच्या टँकर्सही दर वाढल्यात। ग्रामीण भागामध्ये 5000 लिटरच्या टँकरसाठी 800 ते 900 रुपये मोजावे लागणार आहेत। सांगलीच्या काननवाडी गावात अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न। कुपवाड पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। नंदुरबार जिल्ह्यामध्ये हेल्मेट सक्तीची मोहीम थंडावली आहे। वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त। पोलीस कर्मचारीही विना हेल्मेट प्रवास करत असल्याचा नागरिकांचा आरोप।
बीडच्या परळीतील पांगरीमध्ये ऊसाच्या थकबाकीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं पूर्ण बिल न दिल्यामुळे शेतकऱ्यांचं टाळे ठोको ठिय्या आंदोलन। थकबाकी तात्काळ न मिळाल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचाही इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरामध्ये झाडाची मोठी फांदी चारचाकी वाहनावर कोसळली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, वाहनाचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। भंडाऱ्याच्या कोराडा तलावातील गाळ उपसा रखडल्यानं मत्स्य व्यवसाय ठप्प। 50 ते 60 लाखांचं नुकसान। गाळमुक्त तलाव अभियानांतर्गत खोलीकरण करण्याची आणि नुकसान भरपाई देण्याची ही मागणी। जळगावच्या 40गाव मधील जिल्हा निबंधकांचा ऐतिहासिक निर्णय। राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळात 22,000हून अधिक नागरिकांना सभासद करण्याचे आदेश। या निर्णयामुळे 40गाव, भडगाव आणि पाचोरा परिसरात समाधानाचं वातावरण। हिंगोली जिल्ह्यामध्ये परिवहन महामंडळाकडून 26 इलेक्ट्रिक बस मंजूर। पहिल्या टप्प्यामध्ये हिंगोली आगाराला 4 ई बस उपलब्ध झाल्या। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते बसचं लोकार्पण।